तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची डोकी भडकवली जात आहेत, आणि तुमची डोकी भडकतील ती एवढी भडकतील. बरं का? आमची डोकी भडकली तर केवढी भडकली. आणि तुमच्याकडे तुमच्या काय तुमच्या सोसायटीमध्ये कोणी कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला पांढरे पट्टे मारून. विनाकारण वाद निर्माण करताय. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतके गुजराती लोक राहायचे, पूर्वीपासून राहायचे, भांडण नाही, वाद नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ते आताच तर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. तर या 15-20 महिन्यामध्ये काय प्रश्न असा आहे ना की या सगळ्या समाजाला काय वाटलं की वरती दोन गुजराती बसले म्हणजे आम्ही काय वाटत ते करू. असं थोडी होतं. कापड टाका पांढरं, पांढरं कापड टाका ना. जेव्हा येतील त्याला पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये आहात का तुम्ही? ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग त्या दिवशी तुमच्या सोसायटी त्या दिवशी पांढरं कापड टाका, येतील चालत ते जातील परत. कुठच्याही सोसायटीत कुठच्याही धर्माने या गोष्टी करता का बघायचं. त्या गोष्टी समोर त्यांच्या समजून घ्या, किंवा फॅनेटिक व्हायला जाऊ नका. किंवा फॅनेटिक व्हायला जाऊ नका. शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत जगा. कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना. कोण नाही म्हणते तुम्हाला. आजपर्यंत तुम्हाला कोणी अडवलंय? भेटलं सायकल बरोबर आहे. माझ्या घरी येऊन गेले, घरी आले, जेवले, त्यांचं जेवले, ते जेवले. तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो, तुमच्या समाजातल्या लोकांना तुम्ही समजून सांगा. कळलं का? हे काय तुम्हाला